नमस्कार मंडळी, मी मिस्टर प्रोफेसर, तुमच्या करिअरचा साथीदार. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की टॉप कॉलेज घ्यावं की टॉप ब्रांच घ्यावं. ठीक आहे, या टॉपिकवर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे महाराष्ट्र CET 2025 नंतर हा एक मोठाच प्रश्न आहे, टॉप कॉलेज घ्यावं की टॉप ब्रांच घ्यावी. ओके, हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असतो आणि योग्य उत्तर मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते जे काही योग्य उत्तर आहे मी ते या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. ठीक आहे, बघा, काही लोक असे पंच मारतात की कॉलेज ब्रँड इज एव्हरीथिंग. बरोबर आहे. काही लोक असंही म्हणतात, नाही रे, ब्रांच इज एव्हरीथिंग. ओके, मग कुठेही जाऊ शकतो आपण, ब्रांच चांगली पाहिजे. पण मग खरं काय, कुठला डिसिजन योग्य आहे, आज आपण क्लिअर आणि लॉजिक बेस्ड उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आपण अगदी 5 मिनिटात. क्लिअर? ठीक आहे, बघा, पहिल्या पार्टमध्ये डिस्कस करूया आपण की टॉप कॉलेज घेण्याचे काय फायदे आहेत. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॅम्पस लाईफ. टॉप कॉलेज लाईक CUP, VGT, ICT. ठीक आहे, ETC, PICT पाहिजे होते, इथं इथं मिस झाला माझ्याकडनं, PICT पाहिजे होता. हॅव बेटर लॅब्स, फॅसिलिटी अँड हॉस्टेल्स. नो डाऊट, म्हणजे जुने कॉलेज आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या तिथं मिळणारच आहेत. ठीक आहे, एक ग्रुप मिळतो, या अशा कॉलेजमध्ये एक चांगल्या विद्यार्थ्यांचा ग्रुप मिळतो. ठीक आहे, म्हणजे हुशार राहतात, स्पर्धात्मक स्टुडंट्स राहतात तिथं. ठीक आहे, जे आपलं लर्निंग लेवल सतत वाढत असतात. अशा मुलांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन काय होतं ना, आपल्याही त्या गोष्टी मनात क्रिएट होतात, आपणही त्या गोष्टी करायला जातो. ठीक नाही, म्हणजे चांगले मुलं म्हणण्यापेक्षा जे ह्या गोष्टी पॉझिटिव्हली घेतात ते तिथे तुम्हाला चान्सेस राहतात. आफ्टर दॅट, प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज. मोठ्या कंपन्या कॅम्पसला येतात, ड्रीम पॅकेजेस देतात, काही विषयच नाही याच्यात. खरी गोष्ट आहे. ठीक आहे, यांचं म्हणजे जो काही टॉप रिक्रुटर्स कंपनीसोबत जे काही रिलेशन्स राहतात ते स्ट्रॉंग राहतात. जुने कॉलेजेस आहे. ओके, आणि या कंपन्या 10-10, 20-20 वर्षापासून तिथे येत आहे. ओके, आणि ब्रँड व्हॅल्यूज राहते. ठीक आहे, तुमचं रिझ्यूम मजबूत होतं, पुढच्या हायर एज्युकेशन किंवा जॉबसाठी नक्कीच फायदा होतो. एखाद्या विद्यार्थ्याच्या रिझ्यूममध्ये जर CUP कॉलेज, PICT कॉलेज, VGT कॉलेज असेल तर नक्कीच त्याला एक ब्रँड व्हॅल्यू मिळणारच. ठीक आहे, यानंतर मग आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करूया की टॉप ब्रांच घेण्याचे काय फायदे राहणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, बघा, सिनेरिओ असा आहे की तुम्हाला जर कम्प्युटर सायन्स आवडलं आणि तुमचं CET पर्सेंटाईल 97+ पेक्षाही जास्त आहे, सो यू विल गेट टॉप कॉलेज विथ टॉप ब्रांच मिळवता येईल. गो फॉर बोथ, काही प्रॉब्लेमच नाही आहे. ठीक आहे, याच्या लक्षात, म्हणजे 97+ पर्सेंटाईल म्हणजे तुम्हाला PICT, CUP याच्यात कॉम्पिट करताच येतं, काही विषयच नाही त्याच्यात. ठीक आहे, पहिला सिनियर. सेकंड, बघा, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे सिनेरिओ सांगत आहे मी. सेकंड असं होऊ शकतो की तुम्हाला CS आवडतं पण टॉप कॉलेजमध्ये ते नाही मिळणार. ओके, देन टेक CS इन अ डिसेंट कॉलेज. तुमचं इंटरेस्ट आणि एफर्ट्स तुम्हाला पुढे नेऊ शकतं 101%. नाही CUP, नाही PICT, पण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये तुम्हाला CS मिळत असेल तर ठीक आहे, घ्यायला पाहिजे. इंटरेस्ट पण खूप महत्त्वाचा आहे. CUP मध्ये समजा तुम्हाला मेकॅनिकल मिळाले, तू एखादा विद्यार्थी आहे त्याने मेकॅनिकलचा कधीच विचार नाही केला, त्याच्यासाठी खूप कठीण जाऊ शकतं त्या गोष्टी. लक्षात. बघा, तिसरा सिनेरिओ, आपण प्रत्येक विद्यार्थ्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यूने ही सिनेरिओ तयार केली. ठीक आहे, तुम्हाला कोणती ब्रांच समजा आत्तापर्यंत तुम्ही ठरवलेली नाही, परंतु टॉप कॉलेजमध्ये लो डिमांडच्या ब्रांच मिळते, तर टॉप कॉलेज घ्या, एक्सप्लोर करा. दुसऱ्या वर्षी ब्रांच चेंज करता येईल नक्कीच. ठीक आहे, परंतु हे दुसऱ्या वर्षी जी काही ब्रांच चेंज करण्याची जी प्रोसिजर राहते, ठीक आहे, म्हणजे सहजासहजी नाही होत. ठीक आहे, हे लक्षात. ओके, म्हणजे एखादा विद्यार्थी अतिशय हुशार आहे, त्याचे पहिल्या सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला समजा पूर्ण क्लिअर राहत असेल आणि जो टॉपमध्ये जर कॉम्पीट करत असेल तर त्यानेच हा सिनेरिओ तिसऱ्यामध्ये जायला हवा. हे लक्षात. ब्रांच चेंज होते, यात काही प्रॉब्लेम नाही, 101% ब्रांच चेंज होऊ शकते, परंतु तो टॉप 5 किंवा 10 मध्ये कॉम्पीट करणारा मुलगा राहिला तिथे जाऊन तरच पॉसिबल आहे, आणि अशी मुलं करतात पण. ओके, चौथ्या सिनेरिओ बघा, तुम्हाला स्पेसिफिक गोल आहे. ठीक आहे, म्हणजे UPSC म्हणा, GRE देऊन समजा तुम्हाला जर कुठेतरी बाहेर जायचं असेल, ओके, किंवा MPSC करायची असेल, ठीक आहे, टॉप कॉलेजमध्ये जाऊन स्ट्रॉंग पेअर ग्रुप आणि एक्सपोजर मिळवा. समजा तुम्हाला, म्हणजे काही मुलं असे राहतात विद्यार्थी ज्यांना UPSC MPSC करायची आहे, परंतु त्यांना म्हणजे तेवढं ब्रांचची तेवढं त्यांनाही नाही राहत, म्हणजे त्यांचा जो काही फ्युचर राहतो त्यांना जस्ट ग्रॅज्युएशनसाठी इंजिनिअरिंग पाहिजे, आणि तो साईड बाय साईड एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर प्रिपरेशन करत असेल तर त्यांनी नक्कीच टॉप कॉलेजकडे झाला पाहिजे. म्हणजे त्याला ब्रांच काही तेवढं राहिलंच नाही ना.
ठीक आहे, अशा पद्धतीचं. ठीक आहे, चला तर आपण चौथ्या पार्टमध्ये डिस्कस करूया की व्हॉट इज द एक्सपर्ट ॲडवाईस फ्रॉम द मिस्टर प्रोफेसर, म्हणजे माझ्याकडनं. ठीक आहे, बघा एक मंत्र लक्षात ठेवा, तुमचा इंटरेस्ट, तुमचं इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री. म्हणजे मी पहिल्या नंबरवर ठेवला आहे स्वतः एखाद्या पर्टिक्युलर विद्यार्थ्याचा इंटरेस्ट खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे नाही, म्हणजे तुम्हाला CS करायचं, IIT करायचं आहे की NTC करायचं आहे, मग तुम्ही समजा एखादी वेगळीच जर ब्रांच घेऊन घेतली त्यात काही कारण की काय आहे ना, ते काही गोष्टी अशा राहतात आपल्या म्हणजे आपल्यासोबत ऑटोमोडवर चालतात. ऑटोमोडवर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की एखाद्याला जेन्युअनली कम्प्युटर रिलेटेड म्हणा किंवा लॅपटॉप रिलेटेड, मोबाईल रिलेटेड एखादा जेन्युअन इंटरेस्ट राहतो, तो चेंज करणं खूप मोठी गोष्ट आहे. याच्या लक्षात, म्हणून मी एकच माझा ठेवला, पहिला इंटरेस्ट, आफ्टर दॅट कॉलेज, आफ्टर दॅट इंडस्ट्री फॉर द प्लेसमेंट. याच्या लक्षात, तुमचं लॉंग टर्म विजन काय आहे हे क्लिअर असलं तर डिसिजन घ्यायला सोपं जातं. याच्या लक्षात हा मात्र नक्कीच लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही टॉप कॉलेजमध्ये जर ॲव्हरेज ब्रांच घेतली तरी तुम्हाला ग्रोथ करता येईल, कारण एक्सपोजर असतो. ठीक आहे, याच्या लक्षात. पण तुमचं पॅशन जर स्पेसिफिक फील्डमध्ये असेल तर ब्रांच चूज करा, तुम्ही कुठेही शाईन करू शकता. इंटरेस्ट, ओके, मला म्हणजे इथून तेच सांगायचं आहे, इंटरेस्ट. ओके, आफ्टर दॅट बघा एक बोनस सेक्शनमध्ये आपण 2-3 गोष्टी डिस्कस करूया. कॅन आय चेंज ब्रँच लेटर? नक्कीच. ओके, बघा मी याच्याही अगोदर सांगितलं. ओके, काही कॉलेजेसमध्ये फर्स्ट इयरनंतर मेरिटवर ब्रांच चेंजची संधी अवेलेबल असते. ओके, आणि मला वाटतं प्रत्येक कॉलेजमध्ये असते, यात काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, ते सगळ्या गोष्टी विचार करूनच तुम्हाला करायचं आहे. ओके, आर ऑल टॉप ब्रांचेस ओनली CS और IT? सगळ्या म्हणजे जे काही मोठ्या ब्रांचेस आहेत CS आणि ITच आहे नाही. ENTC इलेक्ट्रिकल मेकॅनिकलला सुद्धा स्कोप आहे, पण तुमचा इंटरेस्ट असेल तर. याच्या लक्षात काय नाही, एखाद्या गोष्टी समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंग खूप आवडतं, समजा तो जेन्युअन मेकॅनिकल इंजिनियर असेल ना, त्याला कोणीच नाही रोखू शकत. सेम विथ द ENTC आणि इलेक्ट्रिकल. ठीक आहे, कॅन आय गेट टॉप प्लेसमेंट फ्रॉम द मिड लेवल कॉलेज? यस, विथ राईट स्किल्स, इंटर्नशिप अँड प्रोजेक्ट्स तुमचं सिलेक्शन 101% होऊ शकतं. ठीक आहे, आफ्टर दॅट लास्टली कॉल ऑफ ॲक्शन, क्लोजिंग टू द कॉल टू ॲक्शन. सोप्या भाषेत सांगायचं जर, जो निर्णय तुमच्या करिअरला अपलिफ्ट करतो तोच योग्य. तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालं असेल असे मी डिक्लेअर करतो. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणाला कसं जायचं आहे, कोणत्या सिनेरिओमध्ये बसू शकतो, त्या गोष्टी सगळ्या तुम्ही निवडायच्या आणि ते फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुमचं जर कन्फ्युजन जर नक्कीच क्लिअर झालं असेल तर कमेंट करा की टॉप कॉलेज घेत आहे की तुम्ही टॉप ब्रांच घेत आहे, वेअर यू आर गोईंग. ठीक आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ओके, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमचं जो काही करिअरचं कन्फ्युजन आहे येणाऱ्या व्हिडिओमधने मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर MST CT 2025.